एकदा जोरदार टाळ्या. पहिल्याच बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन दी बॉल. विकेटचं पतन पहिल्याच बॉल वरती. एक मोठी विकेट. संत बाळूमामा 11 कराड या टीमचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू भावेश नाईक बॅक टू द पविलियन. नक्कीच आपण पाहिले ना, पहिल्याच बॉल वरती कोयना किंगस्टार या संघाकडून आघाडीला आलेला गोलंदाज अजय मराजगे वडवळ गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये का ओळखला गेलाय. पहिल्याच वरती नवी मुंबईमध्ये ज्या खेळाडूने धुमाकूळ घातला ना, त्या खेळाडूला पहिल्याच बॉल वरती सरप्राईज केलं आणि बॉलचा टॉप एज तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याने कमालीचा कॅच केला. हे पाहायला मिळालंय आणि हाच आनंद, हाच प्रेक्षकांना 22 यार्डचा उत्साह पाहायला मिळालाय. पहा इथे तीच पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली जिथे बॉल मिस झाला भावेश नाईकचा आणि तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रू मधून काय बॅकलिफ्ट मारली आहे आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन बरंच काही सांगून गेलंय. मैदानाच्या आतमध्ये कोयना किंगस्टार पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. फलंदाज बाद. अगदी आपण पाहू शकाल भावेश नाईक पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचे शिकार ठरले. बॉल हवेमध्ये खेळला. अगदी स्वतः गोलंदाज अजय मराजगे डाऊन दी बॉल गेले. एक जबरदस्त त्यांनी कॅच पकडला. अजय मराजगे जर आपण पाहिलं तर कोयना एक्सप्रेस म्हणून आणि रायगड परिसरातील एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ओळखले जातात. नामांकित खेळाडू आहेत आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती संत बाळूमामा 11 कराड या टीमला एक मोठा धक्का दिलाय. ऑल इंडिया आयकॉन माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सिद्धार्थ जाधव. यस, बरकत शेख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आले. त्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढलेला आहे. हो, या बॉलला टॅप बुडवलाय. फलंदाज तिथे अगदी वेगाने धावत आहेत परंतु क्षेत्ररक्षक अगदी चेंडूचा पाठमोरा करतील. सिंगल धाव मिळते. शैलेश सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती विकेट आल्या. अजय मराजगेचा मात्र आत्मविश्वास वाढलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बरकत शेख आले. त्यांनी अगदी पहिल्या बॉलवरती सिंगल धाव घेतली आणि धाव फलक कुठेतरी खुलं केलंय. बरकत शेख खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट. हो, यावेळी मात्र गिरकी घेतली आहे मैदानाच्या आतमध्ये. हा गोलंदाज नाव आहे अजय मराजगे. या संघाचा नेता आहे, अभिनेता आहे. जिथे अतिशय जबरदस्त बक्कासूर या नावाने ओळखला जाणारा राजू कंक याला 4 मुंड्या चित केलाय. पहा, बॉल पडल्यानंतर ही ॲक्युरेसी पाहायला मिळाली आहे. लेंथ अतिशय सुंदर होती आणि तदनंतर आणखी एक फसवा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चकवलाय. अजय मराजगे या नावाची चर्चा का राहिली आहे. वडवळ गावचा हा खेळाडू आहे ना, अनेक स्पर्धा का गाजवलेत याचं तंतोतंत उदाहरण दिलंय. नेक्स्ट बॉल. यस, मैदानाच्या आतमध्ये राजू कंक यांना मात्र पुन्हा एकदा 4 मुंड्या चित केलंय. थांबवलंय, ब्रेक दिलाय, गाडीला ब्रेक लावलाय. सर, टॉप मध्ये गाडी जाणं गरजेचं आहे. संत बाळूमामा वॉरियर्स कराड बॅकफूट वरती आहे, फ्रंटफूट वरती यावं लागेल. काय सांगाल? निश्चितपणे ज्या प्रकारे अगदी अजय मराजगेने जी गोलंदाजी केली, लाजवाब केली, कौतुकास्पद. यावेळी पहा समोरच्या दिशेने व्ही झोन मध्ये हॉरिझॉन्टल फटका, स्ट्रेट ड्राइव्ह द ग्राउंड पाहायला मिळालाय. अफलातून या मॅच मधला पहिला दमदार रुबाबदार चौकार, 4 रन्स. आजच्या दिवसामधील पहिला चौकार राजीव कंक बकासूर या खेळाडूच्या बॅट मधून आलाय. अगदी पहिले 3 बॉल तो स्ट्रगल होत होता, अडचणींचा सामना करत होता, परंतु यावेळेला पहा खोलात टाकलेला बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळलाय. व्ही शेप मध्ये बॉलला पाठवलं. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मध्ये अगदी खूप मोठी दरी होती आणि त्या दरीतून बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. बकासूरच्या बॅटमधून आलाय चौकार आणि राजू कंकने आपलं खातं ओपन केलंय. चौकाराने 1 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 5 धावा, परंतु अजय मराजगेचं देखील कौतुक करावं लागेल. शेवटचा बॉल त्यांनी चौकार खर्च केला, परंतु इतर 5 बॉल त्यांनी खूप चांगले टाकले आणि एक धक्का देखील दिलाय संत बाळूमामा कराड 11 या टीमला. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील कोयना किंगस्टार कडून मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. मात्र समोरच्या दिशेने जो लेफ्ट हँडेड फलंदाज आहे ना, तो कराड ग्रामीण मध्ये या पठ्ठ्याचं नाव सातत्याने अग्रगण्य राहिलंय.
बरकत शेख हे ज्या वेळी आलेत ना त्यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती अनेक संघांना पाणी पाजलंय, मात्र चैतन्य पाटील जे ॲज अ आयकॉन या मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ना तेही तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि त्यांच्याकडे नजरा वळवल्या. टाकी हे त्यांचं गाव आहे, मात्र रायगडला बिलॉंग करत असताना हा पठ्या राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. हा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांनी कॅरी केला. दरम्यान मात्र एक धाव मिळाली आहे तुषार सर. निश्चितपणे चैतन्य पाटील यांचा अगदी वेगवान हा बॉल होता. स्वतः गिरकी घेतली, बॉलला फिरवलं देखील, परंतु अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. सिंगल धाव प्राप्त केलेत. या ओव्हरची सुरुवात अगदी एका धाव्याने पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले अगदी 6 अंकावरती. परंतु इथून पुढे आता संत बाळूमामा 11 या टीमच्या फलंदाजांना अगदी मोठमोठे फटके खेळणे आवश्यक असेल, कारण कोयना किंगस्टार एक मोठा संघ आहे. पुढचा बॉल यावेळी मात्र आडव्या पाटनं अक्रॉस द लाईन डीपिश मिड विकेट. मैदानाच्या आतमध्ये बक्कासूर सेट ऑन फायर. राजू कंक कुसूरगावचा पठ्या इन ऍक्शन मध्ये ऑन द रो. काय फटका सजवलाय, ला जवाब होता. अगदी वेट आणि वॉचची भूमिका घेतली. शेवटच्या क्षणी अगदी मिडल ऑफ बॅट केली. अगदी फटका जबरदस्त होता. डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषा ओलांडून बॉलने मात्र 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. राजू कंक बकासूर या खेळाडूच्या बॅटमधून आलाय षटकार. नक्की सर, असं म्हटलं आता ना की सुख हे मागून मिळत नाही, सुख हे शोधावं लागतं आणि ते शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हो, यावेळी मात्र हा चैतन्य इन ऍक्शन मध्ये का. येस इट इज. पंच आम्हाला सांगतायत बॉल आहे ना तो ट्रॅम्प लाईनच्या बाहेरचा आहे. व्हाईट बॉल. अंडर 22 चा खेळाडू आहे. चैतन्य पाटील यांच्याकडे नजरा वळवल्यात ना तर रायगड प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज का राहिला होता याचं दावेदारी त्याने पेश केली आहे, हे पाहायला मिळालंय. ओ आनंद मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे पहा आग का गोला. अरे उछल कर बोला. हा आहे तो षटकार रचाटोला. राजू कंक सेट ऑन फायर. पायावरती टाकलेला बॉल अगदी खोदून काढलाय. अगदी बॅटचा चेहरा ओपन केला, बॉलला दाखवला आणि बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. पंचम हिंद केसरी बकासूर अर्थातच राजू कंक यांच्या बॅटमधून आलाय एक जबरदस्त षटकार. कम्मालीचा पहार पाहायला मिळाला. राजू कंक कुसूरगावचा पठ्या कराडला अनेक वेळा तारणहार म्हणून पुढे घेऊन आलेला हा खेळाडू आघाडीला आलाय. पंच हिंद केसरी का म्हटलं गेलंय. कराड या तालुक्याकडून बिलॉंग करत असताना अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक मला वाटतं मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे आणि रबर बॉल मध्ये हा खेळाडू आणखी उच्च ठरलाय. यावेळी पहा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप अनदर टाइम व्हाईट बॉलचा कॉल येतोय. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केले तुषार सर. 20 धावा. निश्चितपणे या षटकामध्ये अगदी संत बाळूमामा कराड 11 या टीमला मात्र धावांची आवश्यकता होती. त्या धावा या षटकामध्ये आले. चैतन्य पाटील थोडेसे महागडे ठरलेत. 3 बॉलच्या पाठीमागे 15 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. येस, आणखी एक व्हाईट बॉलचा कॉल येतोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर धावा संख्या 21 आहे. खूप शुभ आकडा आहे. 21 इज द ग्रेटेस्ट वर्ड असं म्हटलं. आता सुंदर आकडा आहे. पुढचा बॉल. ओ, यावेळी मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न. लगातारचे 3 व्हाईट बॉल. चैतन्य पाटील यांच्यावरती 2 हिट मोठे आले ना तदनंतर मात्र त्यांच्यावरती थोडंसं प्रेशर आल्यासारखं दिसतंय. काय सांगाल, कशा पद्धतीने एक्सप्लेन कराल तुषार सर. निश्चितपणे राजू कंक ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतायत ना त्यांची बॅट तळपले. सीमारेषेला त्यांनी आपलंसं केलंय आणि चैतन्य पाटील यांच्यावरती थोडंसं का होईना दडपण प्रेशर निर्माण झालेलं आहे. कारण आता मात्र जर आपण पाहिलं ना तर चैतन्य पाटील थोडेसे महागडे ठरलेत. त्यांनी मात्र अतिरिक्त धावा देखील जास्त प्रमाणामध्ये खर्च केलेत आणि आता कानमंत्र दिला जातोय ज्या पद्धतीने आता इथून पुढे कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 22 ला 1. हो, याही वेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार आहे. यावेळी काय घडले पंचांकडे नजरा नक्कीच वळवल्यात. फुलरलेनचा बॉल होता. पिक करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक येतील, प्रोडक्शन देतील. दरम्यान मात्र वाईट +1 म्हणजे चैतन्य पाटील ॲज अ आयकॉन, तुम्ही ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना थोडंसं प्रेशर हेही तुमच्यावरती आहे. तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. अंडर 22 चा खेळाडू आहे, त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 3 बॉल पाठीमागे 19 या धावा लगावल्या गेल्या आहेत. थोडंसं मोठं षटक पाहायला मिळालंय
लांबलचक षटक पाहायला मिळते. चैतन्य पाटील थोडेसे महागडे देखील ठरलेले आहेत. अंडर 22 खेळाडू आहेत. खरं तर अनुभव कमी असताना तरी प्रयत्न त्यांचे चांगले राहिलेले आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत, परंतु आज ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना कुठेतरी थोडेसे महागडे देखील ठरत आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे तब्बल 19 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत. संत बाळूमामा 11 कराड या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 या अंकावरती. त्याचबरोबर कराड या टीम मध्ये संत बाळूमामा संघाचं चर्चा होईल. यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. लाईन लेंथ इथे चूक होतीये आणि कराड या टीमला अतिरिक्त धावा दिल्या जात आहेत. भावेश नाईक शून्यावर बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जवळजवळ चैतन्य पाटील यांनी एक्स्ट्राचा भरीमार केलाय. त्याचबरोबर संत बाळूमामा या टीमकडे जात असताना आपण पाहिलं सन्माननीय दिनकरजी शेवाळे साहेब यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. मात्र यावेळी कमबॅक केलाय. हो, ही लाईन ह्या लेंथ वरती गोलंदाजी करावं लागेल. चैतन्य पाटील यांना ही भूमिका घ्यावी लागेल. निश्चितपणे ही लाईन त्यांना निश्चितपणे ठेवावी लागेल, कारण ही लाईन ही रिदम अप्रतिम होती. अगदी अचूक टप्प्याचा बॉल भेदक मारा देखील ठेवला आणि खूप वेळानंतर मी म्हणेन हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळी बरकत. आणखी एक चोरकस प्रहार आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स मध्ये अटेम्प्ट केला गेला. काय एक धाव तर घेतली डीप मधून प्रोडक्शन येईपर्यंत. दुसरी धाव देखील तेवढ्याच तत्परतेने घेतली आहे. आणि पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये. म्हणूनच म्हटलं आता ना, कसा धरू मी नेम तुझ्यावर. अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर. अरे तू ऐवज दुसऱ्याच, कसा करू मी क्लेम तुझ्यावर. क्लेम करताना चूक झाली, चुकीला माफी नाही. धावून 4 धावा काढल्या. काय सांगाल तुषार सर. निश्चितपणे ज्या पद्धतीने चैतन्य पाटील थोडेसे महागडे ठरले, नंतर प्रत्येक खेळाडूचा मात्र आत्मविश्वास अगदी गमावलाय आणि प्रेशरमध्ये येत असताना क्षेत्ररक्षक देखील आता चुका करायला लागलेत. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जिथे 1 धाव जाणार होती तिथे मात्र तब्बल 4 धावा आल्या आणि कुठेतरी भुर्दंड सोसावा लागतोय अर्थातच कोयना किंगस्टार या टीमला. यस, चैतन्य पाटील पुन्हा एकदा. ओ हो, यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल का त्याच्या खाली. ओ ओ, कॅच ड्रॉप झाली आहे. पहा 1 धाव तर घेतली. दुसरीचा प्रयत्न. कराड या टीमला मात्र जीवनदान दिलं जात आहे. पहा सर्वाधिक लांब षटक जर कोणी हाताळलं असेल ना, तर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य पाटील यांनी आतापर्यंत बॉल हाताळले 12, धावा खर्ची केल्या 26. हा लेखाजोखा. निश्चितपणे 12 बॉल त्यांनी टाकले, त्याच्यामध्ये 2 षटकार देखील आलेत आणि जवळजवळ त्यांनी 5 बॉल वाईट बॉल टाकलेले आहेत आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर कोयना किंगस्टार ही टीम जर आपण पाहिलं ना, तर उमेश सावंत समालोचक आहेत आणि त्यांची ती टीम आहे. आज मैदानाच्या आतमध्ये कोयना किंगस्टार खेळते, परंतु समालोचक उमेश सावंत अगदी थोडेसे नाराज झाले, कारण ऑल इंडिया आयकॉन चैतन्य पाटील यांनी थोडंसं महागडं षटक हाताळलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथमतः बॅटिंग करत असताना संत बाळूमामा कराड 11 या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 या अंकावरती. अगदी धीरज भोईर आहेत ना, शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर राजीव कंगने मात्र धाव फलकाला सावरलं. 6 बॉलच्या पाठीमागे 16 धावा त्यांनी बनवलेत आणि बरकत शेख यांनी त्यांना चांगलीच साथ देत असताना 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा बनवलेल्या आहेत. शैलेश सर, ही कुठेतरी पार्टनरशिप आहे ना, ती संत बाळूमामा 11 टीमसाठी चांगली साजेदारी रचताना पाहायला मिळते. नक्कीच फार सुंदर उल्लेख केला. आपण ऑल इंडिया आयकॉन शून्यावरती बाद झाला. असं म्हटलं आता ना की आयुष्याच्या प्रवासामध्ये ज्यावेळी तुम्ही पुढे जात असता, जशी वळणं येतील ना तसं वळावं लागतं आणि त्याच पद्धतीने आता मैदानाच्या आतमध्ये चुकी होते. सातत्याने आपल्याला चर्चेला विषय राहिला होता. अजय भातोशे जे मैदानाच्या आतमध्ये येतील ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आपण जर पाहिलं तर त्यांच्या गावाचा विचार केला, अक्कलपेचे खेळाडू आहेत, ओवे कॅम्पमध्ये बिलॉंग करतात. खारघरचं क्रिकेट त्यांनी फार सुंदररित्या खेळले. रायगडला बिलॉंग करतात. मात्र पहा मैदानाच्या आतमध्ये ते आले आहेत आणि ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती समोर आहे राजू. हो, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी कॅरी करत असताना सेकंड रनचा प्रयत्न केला जाईल का नाही. काय क्षेत्ररक्षण दिलंय पहा, कोणती धाव दिली नाहीये. तुषार सर काय सांगाल. इथे अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी पाठीमागच्या ओव्हरमध्ये चैतन्य पाटील यांनी धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केले, परंतु अजय भातोशे आलेले आहेत. त्यांनी पहिल्याच बॉल डॉट टाकलेला आहे. एक जबरदस्त कमबॅक त्यांनी अजय भातोशे यांनी कोयना किंगस्टार या टीमला केलेला आहे. पहिलाच बॉल डॉट बॉल. अतिशय सुंदर पहिला बॉल डॉट हाताळला. तदनंतर मात्र पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओ, यावेळी मात्र अतिरिक्त बाउन्स, एक्स्ट्रा पेस जनरेट करत असताना हुसळी घेणारा बॉल फलंदाजाला बीट केलंय राजू चारी मुंड्याची. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही पाहताय ना, अजय भातोसे हा खेळाडू आहे.
नामांकित खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. लागोपाठचे 2 बॉल या खेळाडूंनी मात्र डॉट टाकलेले आहेत. यावेळी ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. जवळून येतील. पहा काय घडलं. एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न. बरकत घेतील स्ट्राईक. पहा इथे उत्कंठा होती. मात्र काय घडलंय. 2 धावा चुरशीच्या पाहायला मिळाल्या. धावसंख्या 33. लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा धावपलकावरती आहेत. यानंतरची मॅच आहे यश 11 शाहूवाडी विरुद्ध 32 शिराळा 11. या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय तुम्ही रिपोर्टिंग करा. एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मैदानाच्या दिशेने वळूया. मॅच अगदी रंगलेली आहे, बहरलेली आहे. 33 वरती 1 अशी परिस्थिती तुम्ही पाहताय संत बाळूमामा 11 या टीमची. परंतु अजय भातोसे यांनी मात्र कम्मालीचं आणि धम्मालीचं षटक हाताळायला सुरुवात केली. नक्कीच पुन्हा एकदा अजय निघालेत ओ द विकेटने. हो यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. आणि तदनंतर काय घडलंय पहा. इथे डोक्यावरती हात ठेवला. त्याला सर्व काही समजून आलंय. अजय निराश झालेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही विकेट कोणाचा सोडला तर राजू कंक द डेंजरस मॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलंय. तुषार सर काय सांगाल. निश्चितपणे राजू कंक यांनी 2 षटकार देखील ठोकलेले आहेत आणि त्याच खेळाडूला एक जीवनदान मिळालंय. पुढचा बॉल. हो याही वेळी पहा उसळी घेणारा बॉल. पंचांकडे दाद मागितली जाते. दादीला उत्तर मिळणार नाही. तुम्हाला बॅटने सरप्राईज करावं लागेल. यस इथे पहा तुषार सर रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे का. अंपायर रिव्ह्यू आहे मैदानाच्या आतमध्ये. यस कॉलिंग आलाय. आपण पाहूया. आता मात्र चर्चा होईल काय घडलं या बॉलच्या पाठीमागे आणि तदनंतर मात्र पंचांचा निर्णय. आता थर्ड अंपायरकडे निर्णय गेलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आम्ही पाहतोय शशी साटम सर आहेत आणि त्यांनी मात्र कॉलिंग दिलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केली जाईल आणि धावसंख्या 34 या आकड्यावरती. पहा 22 यार्ड या वाहिनीच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही ॲक्शन रिप्लेही पाहतोय. या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया कशी होती, चर्चा होती. या सर्व बारकाई गोष्टी बघितल्या जात आहेत सचिन शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने क्लीन हिट केला. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. बॉल चाललाय सरळ. 1-2 का 4. सीमा रेषे पार मिळतील धावा 4. आला ना तो चौकार. 4 रन्स. राजू कंक मैदानाच्या आतमध्ये बरसले जातात. अगदी पहा फटका जबरदस्त खेळला समोरच्या दिशेला. अगदी लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून हा बॉल अगदी जमिनीला चाटत पुसत सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. अंगावरती येणारा बॉल समोरच्या दिशेने खेळला. एक जबरदस्त चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावफलकाला मात्र वेग निर्माण झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 38च्या घरामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजय भातोसे त्यांनी पहिले चांगले बॉल टाकले. परंतु यावेळेला जर आपण पाहिलं तर एक चौकार देखील आला होता. नक्कीच चर्चा करतोय सचिन सर. आम्ही चर्चा केली कोयना किंगस्टार या स्पर्धेकडे आम्ही जरा जाऊया. रायगडमधील एक भव्य दिव्य स्पर्धा. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 38. लॉस ऑफ 1 विकेट. सचिन शिंदे सरांची एक स्पर्धा आम्ही पाहिली जिथे अतिशय ग्रीन कार्पेटवरती जी स्पर्धा घडली. कोयना किंगस्टार कोयना प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य अवाढव्य असा तो सोहळा. 22 यार्ड या वाहिनीवरती तुम्ही जाऊन आजही त्या भव्य दिव्य स्पर्धेचा उत्सव पाहू शकता. अतिशय क्लीन आणि क्लॅरिटी. तुषार सर भिवंडी सारख्या शहरामध्ये जाऊन 22 यार्ड तिथे आपल्या नावाचा झेंडा मिरवते. डंका ठोकताय. म्हणूनच म्हटलं आता ना की कर्तृत्ववारीचा झेंडा मिरवणारा हा आखाडा. निश्चितपणे सचिन दादा शिंदे यांनी 2017 साली स्वप्न पाहिलं होतं आणि सत्यात उतरलं ते म्हणजे 2021 साली. अगदी एक छोटीशी 22 या टेनिस लाईव्ह वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून चालू केली आणि त्यानंतर आपल्याच परिसरातील आपल्याच गावातील अनेक साथीला मात्र मित्र घेतले किंवा त्यांचे सर्व नातेवाईक घेतले आणि त्यांनी मात्र एक 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी अगदी चालू केले आणि त्यानंतर मात्र अनेक खेळाडूंनी अनेक प्रेक्षकांनी त्यांना प्रसिद्धी दिली आणि आज एका वेगळ्या उंचीवरती 22 टेनिस क्रिकेट लाईव्ह तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळतं. एक जबरदस्त आयोजन, एक जबरदस्त नियोजन तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळते. कमी वेळेमध्ये घेतलेली मेहनत फायदेशीर राहिले. नक्कीच अजय आलेत. यावेळी पहा फटका फसलाय. मिस टाइम आहे. स्वतः येतील कॅरी करतील का. ओ काय घडलंय. कास्ट ड्रॉप झालेस. लगातारच्या कास्ट ड्रॉप होत आहेत. ऍक्शन रिप्ले तुषार सर पाहायला मिळेल प्रेक्षकांना पुन्हा एकदा. या बॉलच्या पाठीमागे घडलं काय. निश्चितपणे ज्या अर्थी आपण पाहू शकाल बॅटची टॉपेज लागली होती आणि त्यानंतर मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. झेल घेण्याची संधी चालून आली होती परंतु विकेट किपर यांनी खूप मोठी चुकी केली. क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही. चैतन्य पाटील पुन्हा एकदा चुकी करताना पाहायला मिळत आहेत आणि वारंवार चुका
निश्चितपणे तुम्हाला ह्या टाळाव्या लागतील तुमच्या टीमसाठी. थँक्यू. त्याचबरोबर आम्ही टीम 32 शिराळा या टीमला कॉलिंग करतोय. तदनंतर मात्र यश 11 यस शाहूवाडी या टीमला आम्ही कॉल देतोय. आपण या आपले टॉस घ्या. मात्र यावेळी काय घडलंय, राजू कंक या मैदानाच्या आतमध्ये आग बबुला झालाय. आणखी एक क्रॅकिंग मॅग्निफिसंट ह्यूज षटकार सिक्सर. अकूट टप्प्याचा बॉल होता, शॉर्ट टर्म पोल अँड सक्सेसफुल. अगदी पहा तुम्ही, अगदी अकूट टप्प्याच्या बॉलवरती अगदी राजू कंक तुटून पडले. बॅटचा स्लॉटमध्ये चेंडूला घेतला आणि अगदी पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय आणि सांगितलंय जा बॉल शोधून आणा. पंचम हिंद केसरी राजू कंक मैदानाच्या आतमध्ये आता अगदी वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात देखील येताना पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त असा हा फटका पाहायला मिळाला. आम्ही विनंती करतो टीम यश 11 शाहूवाडी या टीमला कॉलिंग आहे, आपण आपलं किट घेऊन जा. आणि तदनंतर मात्र टीम 32 शिराळा याही टीमला आम्ही विनंती करतो की आपलं किट आपण घेऊन जा. जाऊया पुढचा बॉल. अजय मराजगे पुन्हा एकदा. ओ हो, यावेळी फटका फसलाय. मिस टाइम आहे. कॉर्नरला क्षेत्ररक्षक इन ऍक्शन मध्ये. काय घडलंय, ओ इथे कॅरी केला गेलाय झेल आणि राजू कंक नहिले पे दहिला. एक तेरी ना तो दुसरी मेरी आणि फलंदाज राजू कंक बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू अगदी लाजवाब खेळत होता त्या वादळाला मात्र अगदी शांत केलं. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजू कंक यांनी 14 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची एक धुव्वाधार खेळी संत बाळूमामा 11 कराड या टीमसाठी मात्र साकारलेले आहे. त्याच्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. 200च्या स्ट्राईक रेटने राजू कंकने मात्र धावा बनवले. एक जबरदस्त खेळी संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेली आहे. आता मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक खेळाडू गेल्यानंतर कराड टीम कडून दुसरा खेळाडू इन ऍक्शन मध्ये येतोय. हो, या खेळाडूकडे नजरा वळवल्यात. उभारता सितारा मैदानाच्या आतमध्ये शेवाळवाडीचा पठ्ठ्या नाव आहे सुजित शेवाळे डॉन. मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये येतोय अगेन्स्ट द अजय. पाहायला मिळेल हे चुरस आहे या दोन खेळाडूंमधली ही लढत. राऊंड विकेटने अजय. पहिलाच बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉल पडल्यानंतर आणखी बाहेर निघून चाललाय. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक्स्ट्रा रन. मैदानाच्या आतमध्ये सुजित शेवाळे या टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला जो खेळाडू पाहायला मिळालाय ना, अफलातून खेळाडू. हो, डॉन म्हणतात डॉन, असं त्याला अनेक वेळा आम्ही उल्लेख केलाय. का केलाय याचं तंतोतंत उदाहरण मात्र अजय मराजगे कमी नाहीये. भल्या भल्यांना पाणी पाजलंय आणि आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. 46 धावा धावफलकावरती आल्यात. येस, पंचांचा रिव्ह्यू येतोय का हाही एक प्रश्न आहे आणि पंच मैदानाच्या आतमध्ये कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात. हा आमच्या आयोजन कमिटीकडून कॉल आलाय, नोंद घ्या. यस, काय घडतंय इन ऍक्शन मध्ये. सरप्राईज आहेत आणि अजय महाराजगे थोडेसे नाखुश आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सूर्यकांत अडाव सर त्यांना सक्त वॉर्निंग देत आहेत, याची नोंद घ्या. यस, एक बाउन्स इथे कॉलिंग दिलाय. नेक्स्ट बॉल अजय इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट सुजित. हो, यावेळी पहा बाकफूट वरती गेले, पंच केलाय, कवसला, क्षेत्ररक्षक आहे, प्रोडक्शन दिलाय. हो, एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न तंतोतंत राहिलाय. तदनंतर मात्र ओव्हर थ्रो. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. हो, इथे चूक झाली आणि चुकीला माफी नाही आहे तुषार सर. निश्चितपणे चुकीला अजिबात माफी नाहीये. खरं तर अशा चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, परंतु आता एकाच एंडला दोन्ही फलंदाज एकाला यावं लागेल माघारी आणि निश्चितच बरकत शेख होतील, रनआउटच्या स्वरूपामध्ये येतील माघारी. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का संत बाळूमामा 11 या टीमला. पहा, बरकत वीर बराच वेळ मैदानाच्या आतमध्ये राहिले. 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा त्यांनी कुठल्या. मात्र आता नवीन फलंदाज येतील इन ऍक्शन मध्ये. आपण पाहतोय नाव आहे निलेश वीर. मी सरप्राईज आहे कराड या टीमची स्ट्रॅटर्जी. रोहित पाटील सारखा भव्य दिव्य खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये अनेक गोलंदाजांना नसतो नाबूद करू शकतो, तो संघाचा नायक आहे. त्याची काय स्ट्रॅटर्जी या कल्पनेपलीकडची आहे. मात्र पुढचा बॉल. ओ सुजित, ओ व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द डे. अफलातून ग्लोरियस, ग्लॅमरस, फॅबुलस, फॅन्टास्टिक सिक्सर, षटकार, 6 धावा. काही जबरदस्त फटका खेळलाय. डोळ्याची पारणं पेरणारा फटका होता. कलात्मक स्ट्रोक होता. अगदी आगळ्या वेगळ्या शैलीचा हा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. अगदी क्रॅकिंग शॉट
सुजित शेवाळे डॉनच्या बॅटमधून आला. धावफलकाला एक उंची लाभली आणि धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 55च्या घरामध्ये. एक जबरदस्त फटका. पहा बॅकफूट वरती गेले. तदनंतर मात्र जो हेलिकॉप्टर आहे ना तो कव्हर्सच्या रिजन मध्ये होता. पॉइंट आणि डीप पॉइंटच्या दिशेने हा बॉल फिरवण्याचा प्रयत्न राहिला सुजित यांचा आणि षटकार मिळवलाय. डॉन का म्हटलं जातं याचं उत्तर त्याने दिलंय. 55 वरती 3 फलंदाज बाद झालेत. 3.5 बॉलचा खेळ संपलाय. अजय पुन्हा एकदा. हो यावेळी पहा बराचसे वळण घेतलं मैदानाच्या आतमध्ये आणि हीच खासियत राहिली आहे अजय मराजगे यांची. 2 षटकांच्या पाठीमागे 22 धावा दिल्या. 2 फलंदाज बाद केले आणि आता मात्र अंतिमचे 2 षटक. काय टार्गेट सेट करतील कराड टीम या बाबीची चर्चा. तुषार सर कशा पद्धतीने पाहता या टीमकडे. निश्चितपणे संत बाळमामा 11 कराड या टीमने आतापर्यंत 55 धावा बनवलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि ज्या पद्धतीने प्रोजेक्ट स्कोर काय दाखवत आहे, जर सुजित शेवाळे अशाच प्रकारची बॅटिंग केली तर निश्चितपणे 83 धावांपर्यंत मजल मारू शकतात. परंतु सुजित शेवाळे डॉन यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण कित्येक वेळा आपण पाहिलंय की संत बाळमामा 11 कराड या टीमच्या माध्यमातून सुजित शेवाळे अगदी ज्या प्रकारे आपण पाहतो की अगदी आघाडीला येतात, परंतु आज ते मात्र 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत आणि सुजित शेवाळेच्या बॅटमधून एक षटकार देखील आला आहे. परंतु इथून पुढे 12 बॉलचा खेळ कशा प्रकारे सुजित शेवाळे खेळेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट बाय 22 क्रिकेट कार्निवल. धूमधडाका तुम्हाला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला अगदी चर्चेमध्ये असणारी ही वाहिनी संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी चर्चेमध्ये राहिले. एक जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सचिनदादा शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम असेल. एक जबरदस्त आयोजन. 55 धावा 5व्या ओव्हरला होती सुरुवात आणि ओव्हर क्रमांक 5 मध्ये गोलंदाज वैभव आलेले आहेत. वैभव यांच्याकडे नजर वळवल्यात. ओव्हर द विकेटने येथील वैभव मैदानाच्या आतमध्ये आय थिंक लेफ्ट हँडर गोलंदाज आहेत आणि राईट हँड गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटने पहिल्याच बॉल वरती जोरकस प्रहार आहे. कौ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून येतील. प्रोडक्शन दिले गेले. धावफलकेला 1 ने भर मिळाली. 56 धावा अब तक 56 म्हणावं लागेल तुषार सर. 5व्या ओव्हरला सुरुवात झाली आणि 5व्या ओव्हरची सुरुवात अगदी एका धावेने केलेली आहे. परंतु आता खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना ज्याची आतुरता होती तो मात्र आता पाऊस रिमझिम पडायला लागलाय. खरं तर कालच्या दिवसामध्ये थोडासा पाऊस पडला, त्यानंतर पाऊस थांबला होता, परंतु आज पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केली. रिमझिम धारा आणि क्रिकेटचा खेळ. वेळी मात्र इनकटर बॉल पडल्यानंतर ज्या पद्धतीने बॉलने वळण घेतलंय ना आपण इंट्रोडक्शन मध्ये पाहू शकता. अतिशय जबरदस्त हा बॉल पडल्यानंतर काटा बदलतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती वैभव आहे आणि पहा हा बॉल पडल्यानंतर ज्या रेंजने इन स्विंगर झालाय. पुढचा बॉल. हो यावेळी मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल बॉडीवरती अटॅक केलाय. वैभव अतिशय चाणक्य गोलंदाज पाहायला मिळालाय. सूत्र त्याने आपल्या हाती घेतलेत आणि पहा 4 मुंड्यात चित केलंय. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. सिंगल धाव जरूर आले, परंतु वैभव यांचं कौतुक करावं लागेल. अगदी वेगवान गोलंदाज आहेत. कौशल्य त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे आहे. बॉल फिरवण्याची क्षमता ताकद त्यांच्याकडे जबरदस्त आहे. आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च केलेत. पुढचा बॉल. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने वी झोन मध्ये कॅरी केला जाईल आणि फलंदाज बाद झालेत. निलेश वीर निराश झालेत. मोठी आशा होती मात्र निराशेच्या दिशेने पवेलियन इंडकडे जातील आणि आता मात्र ज्या संपूर्ण कराडला उत्सुकता राहिली आहे येणारा फलंदाज कोण असेल याकडे चर्चा पाहिली गेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्वप्नील देवंगळे हे खेळाडू इंट्रोडक्शन मध्ये येतील. मात्र हा गोलंदाज वैभव पहा अनिश्चितपणे अगदी अंगावरती येणारा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरवरती हा बॉल लागला आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये बॉलला पकडलं. चिडिया चिप गई खेत में. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. निलेश देखील बाद झालेत. 57 ला 4. एक मोठा स्कोरकडे जात असताना आपण आता मात्र संत बाळूमामा 11 कराड या टीमला मात्र आता बागपुडीवरती पाहतोय. 57 धावा नक्कीच धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 4 फलंदाजही बाद झालेत आणि वैभव यांच्याकडे नजरा वळवल्या. जो अतिशय शरीराने पाहिलं ना तर सडपाथळ बांधा आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा हा गोलंदाज ला जवाब आहे. आतापर्यंत 4 बॉल त्याने फेस केलेत. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. येणारे फलंदाज स्वप्नील देवंगळे अफलातून हा खेळाडू आहे. त्याच्याकडे ही चांगली क्षमता आहे. पहिलाच बॉल कमालीची गोलंदाजी. व्हॉट बॉल.
पहा तुषार सर या गोलंदाजाने प्रभावित केलाय, इम्प्रेस केलाय. निश्चितपणे वेगवान गोलंदाज आहे आणि असं म्हटलं जातं ना, जीवनात वेगापेक्षा दिशा महत्त्वाची आहे. जर दिशा योग्य असेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही आहे, परंतु वेग देखील तितकाच चांगला आहे, दिशा देखील तितकीच चांगली आहे आणि वैभवने देखील लाजवाब कामगिरी केली या ओव्हरमध्ये. नक्कीच आयुष्याला दिशा आणि दशा असणं गरजेचं आहे. मात्र यावेळी पहा आणखी एक ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतील आणि पाहायला मिळालं. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न यशस्वी होतोय का पाहावं लागेल. ना रनआउटची संधीचं केलंय सोना आणि स्ट्राईक एंड वरती राईट थ्रो पाहायला मिळाला, रॉकेट थ्रो आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. निश्चितपणे बॉलला देखील फिरकावलं होतं स्वतः गिरके घेऊन, परंतु बॉल गवतामध्ये थांबला होता. त्यानंतर अगदी स्ट्राईक एंडला फेकी केली आणि स्ट्राईक एंडला फेकी करत असताना मात्र स्वप्नील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळत आहेत. संत बाळूमामा 11 कराड या टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल स्कोर कार्डवरती. 58 वरती 5 विकेट्स देखील गमावलेत. 5 षटकांचा देखील खेळ समाप्त झालाय. शैलेश सर, ज्या प्रकारे आपण पाहिला 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 58 धावा आहेत. जर याच प्रोजेक्ट नुसार खेळले तर 70 धावांपर्यंत मजल मारू शकतात. नक्कीच 70 धावांचं टार्गेट आपण सेट केलंय आणि चर्चा होते ना, आता आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे की मैदानाच्या आतमध्ये जर बॉल गवतामध्ये राहिला तर तुम्हाला 4 धावा घेण्याची मुभा आहे आणि जर तुम्ही हात वरती केला तरी तुम्हाला डायरेक्टली 4 धावा दिल्या जातील, याची नोंद घ्या. संपूर्ण टीमने चर्चा राहिली आहे. तुषार सर, फार सुंदर तुम्ही विवरण केलं. जिथे आपण पाहिलं ना तर 70 धावांचं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे. मात्र आता काय घडतंय, मैदानाच्या आतमध्ये सुजित यांच्यावरती बरीचशी धुरा आहे आणि आता स्ट्राईक एंड वरती येतील सुजित शेवाळे आणि नॉन स्ट्राईकला असतील ते विशाल मोरे जे तुळसनचे आहेत. चर्चा याच बाबीची राहिली आहे. कशा पद्धतीने पाहूया शेवटचे 6 बॉल कशा पद्धतीने पाहताय. निश्चित प्रकारे सुजित शेवाळे स्ट्राईक एंडला ही एक महत्त्वाची बाब आहे संत बाळूमामा 11 कराड या टीमसाठी. जर सुजित शेवाळे शेवटच्या बॉलपर्यंत थांबला ना तर निश्चितपणे ह्या 70चा स्कोर दाखवला जातोय ना प्रोजेक्ट स्कोरच्या नुसार, तो 80 ते 90च्या घरामध्ये पोहोचू शकतो. कारण सुजित शेवाळे डॉन यांच्याकडे ती ताकद, ती क्षमता, ती ॲबिलिटी निश्चितपणे ठासून भरले असा स्ट्राईक एंडला खेळाडू सुजित डॉन. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती संदेश शेवटचं षटक घेऊन. नक्कीच इथे सुजित आहेत, राऊंड विकेटने आलेत. पहिलाच बॉल डाउन द ग्राउंड, मैदानाच्या आतमध्ये. अरे तालीमें दी नहीं जाती परिंदों को आसमानों में उड़ने की, वो तो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की. हवाई सफर, बॉल सीमा पार, मिळतील धावा 6, षटकार, सिक्सर. मी म्हटलं होतं की सुजित शेवाळे डॉन यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि पहिल्याच बॉल वरती त्यांनी षटकार ठोकला. अगदी बॅट मधून आवाज आला, टक, बॉल निघून चाललाय टकाटक सीमारेषेच्या बाहेर. सुजित शेवाळे यांचा धूम धडाका शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळतोय. कम्मालीचा प्रहार. बॉल जो आहे ना तो समोरच्या दिशेने त्यांनी हाताळला, स्ट्रेट हिटने, सरळ बॅटने खेळणं ही एक कला आहे आणि तीच आपल्याला पाहायला मिळाली. अनदर बॉल स्ट्राईक एंड वरती सुजित त्यांच्या अगेन्स्ट बॉलर. हो, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. आता मात्र पहा काय घडलंय. इथे व्हाईट बॉलचा कॉल आला, एक्स्ट्रा रन इथे इन्क्लूड केली जाईल आणि संदेश जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सुजित शेवाळे यांनी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर संदेश थोडेसे प्रेशरमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आत्मविश्वास त्यांचा गमावलाय. त्यानंतरचा बॉल त्यांनी वाईड देखील टाकलाय, परंतु निश्चितपणे पुन्हा एकदा त्यांना कमबॅक करावं लागेल. चला जाऊया पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. हा बॉल निर्धाव आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळी मात्र लेंथ चुकली आहे, भरकटल्यात आणि तदनंतर मात्र थोडासा एक्स्ट्रा पेस क्रिएट करण्याचा प्रयत्न होता संदेश यांचा आणि व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. निश्चितपणे वेग जास्तीचा होता, परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवू शकले नाहीत संदेश आणि व्हाईट बॉलची सांगता पाहायला मिळते. 66 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच चर्चा राहिली आहे. सुजित यांच्याकडे नजरा वळवल्यात. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 66, लॉस ऑफ 5 विकेट. सुजित यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्यात. हो, यावेळी ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये फार दूरवर खेळाडू आहेत. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो, दुसरी धाव घेतली, तिसरी मिळेल का? हो, इथे शोधाशोध चालू आहे. हो, 2 धावा तर घेतल्या, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेंवरती थांबवलं गेलं. तुषार सर, धावसंख्या 68. 68 धावा धावफलकावरती आहेत. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र पहा पंचांचा सिग्नल आलाय की एक शॉट धाव आहे. म्हटल्यानंतर संत बाळूमामा कराड
या टीमला फक्त एकच धाव मिळाली जाईल आणि निश्चितपणे ज्या प्रकारे आपण चर्चा केली ना तर पावसाच्या धारा आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोसळायला लागलेत आणि त्याच्यामध्ये क्रिकेटची मजा खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता 67 धावा आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुजित शेवाळे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती उभा आहे. तो 8 बॉलच्या पाठीमागे 16 धावांवरती खेळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि सुजित शेवाळे कशा प्रकारे या 3 बॉलचा समाचार घेईल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अंतिमचे 3 बॉल नक्कीच चर्चा होईल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला संदेश याच्या अगेन्स्ट काय स्ट्रॅटर्जी असेल सुजित शेवाळे यांची चर्चेचा विषय राहिलेला आहे. मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती विशालही तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. चर्चा होईल. पंचांमध्ये काही सलामसलत केली जाते आणि सातत्याने आपण पाहिलं ना आता 22 यार्ड या कार्निवलमध्ये पंचांची भूमिका देखील तेवढीच महत्त्वाची राहिली आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसांच्या धारा बरंच काही सांगून जातात आणि क्रिकेटचा कार्निवल आपण पाहतोय. यस ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून संदेश. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द लेग स्टंप पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. तुषार सर आता रणनीतीमध्ये बदल करावा लागेल. संदेश यांना निश्चितपणे रणनीतीमध्ये बदल करावा लागेल कारण या ओव्हरमध्ये 1 बॉल त्यांनी चांगला टाकला, 1 बॉल खराब टाकला, 1 बॉल चांगला, 1 बॉल खराब हे विश्लेषण राहिलेलं आहे. परंतु 3 बॉल त्यांनी चांगले टाकले, 3 बॉल देखील त्यांनी खराब टाकलेत. परंतु धावांचा वेग वाढताना पाहायला मिळतोय. 68 ला 5. नक्कीच हो यावेळी पहा काय कमालीचा प्रहार म्हटलं आता ना आग का गोला उछल कर बोला. हा आहे सुजित शेवाळे डॉन यांचा टोला. षटकार सिक्सर. काही जबरदस्त फटका खेळला. अगदी या बॉलच्या पाठीमागे ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला ना बॉलकडे वळून देखील पाहिलं नाही. असं म्हटलं जातं ना हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होते. मैदानाच्या आतमध्ये संघर्षाने हा भरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावतोय आणि जबरदस्त भर पावसामध्ये षटकारांचं तोरण देखील बांधतोय. नक्कीच फार सुंदर तुम्ही व्यक्त झालात. कोशिश करने वाले की हमेशा जीत होती है असं म्हटलं. आता पुढील होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. यश 11 शाहूवाडी आणि 32 शिराळा या 2 टीम मध्ये होणार हे तुंबड युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय पवन केने आहे तर दुसऱ्या बाजूला आनंदा मुगदोम. तर तदनंतर मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे एका बाजूला आपण विजय पावले आणि तदनंतर मात्र आयुब शेख. दोन्ही खेळाडू अतिशय जबरदस्त आहेत आणि पहा मैदानाच्या आतमध्ये ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. जिथे आपण पाहतो ना यश 11 शाहूवाडी आणि 32 शिराळा यांच्यामध्ये फक्त एका नदीचं अंतर आहे आणि ती नदी म्हणजे वारणा. यस चर्चा होत आहे. धावफलकाकडे जाऊया. धावसंख्या 74. 74 धावा. 5.4 बॉलचा खेळ संपलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सातत्याने त्याने गाड बदलण्याचा प्रयत्न राहत आहे म्हणजे त्याच्यावरती अतिरिक्त दबाव आहे. डेथ ओव्हरमध्ये तो आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आतापर्यंत त्याच्यावरती भले मोठे प्रहार केलेत सुजितने. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाला. ओहो यावेळी पहा फटका खेळायचा होता ऑन साईडला मात्र तो चाललाय कवच मिड ऑफ वरती. तिथे क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करेल, फील्ड करेल, थ्रो करेल. धावा मिळाल्या 2. काय सांगाल? निश्चितपणे शेवटच्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत आणि टार्गेट सेट झालेला आहे. कोयना किंग स्टार टीम समोर अगदी 76 पर्यंत अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 76 धावा धावपलकावरती आहेत. सुजितने मात्र अगदी मन जिंकलेत. 10 बॉलच्या पाठीमागे त्याने 24 धावा बनवलेत. 76 धावा आतापर्यंत लागलेल्या आहेत. शेवटचा बॉल अंतिमचा बॉल काय टार्गेट सेट करेल. 76 ऑन द बोर्ड. राऊंड विकेटने पुन्हा एकदा संदेश. हो यावेळी जागा बनवले. इम्प्रोव्हायझेशन केलंय. गिरकी घेतले. त्यानंतर मात्र ऑन साईडला डीप मध्ये लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न काय घडले. तिसरीसाठी जातील का नाही. तिसरीचा प्रयत्न केलाय मात्र रनआउटची संधी क्रिएट झाली आहे आणि सुजित होतील बाद. 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 78. लॉस ऑफ 5 विकेट्स. एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 78 धावा धावपलकावरती आहेत आणि त्यानंतर 79 धावांचं लक्ष असेल. भावेश नाईक 0वरती बाद झाले. राजू कंक यांनी 14 बॉलच्या पाठीमागे 28 धावा बनवलेत. बरकत शेखने 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवले. परंतु सुजित शेवाळे यांची खेळी खूप चांगली राहिली. संत बाळूमामा 11 या टीमसाठी 11 बॉलच्या पाठीमागे 26 बनवल्या. त्यानंतर निलेश वीर 1 धाव्या, स्वप्नीलने 1 धाव बनवली आणि त्यानंतर 78 धावा संत बाळूमामा 11 कराड या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. परंतु बॉलिंग जर आपण पाहिली ना तर अजय मराजगे यांनी मात्र 2 षटक हाताळले. धावा खर्च केल्या 22. 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. चैतन्य पाटील महागडे ठरले. 1 षटक त्यांनी हाताळलं. 26 धावा त्यांनी खर्च केल्या. अजय भातोसे यांनी मात्र अगदी धावा खर्च केल्या त्या म्हणजे 7 धावा.
आणि वैभव चाळके यांनी धावा खर्च केल्या 2, परंतु संदेश जाधव या 20 धावा त्यांनी खर्च केल्या. महागडे षटक राहिल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 78 धावा आणि 79 धावांचं लक्ष आहे कोयना किंगस्टार या टीम समोर. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून आपण शैलेजी जाधव सर आणि त्याचबरोबर तुषारजी जांभळे सर यांचा आवाज ऐकतोय. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, पावसाळी क्रिकेट सीझन जवळपास समाप्त होत आलाय, परंतु सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र आणि नवी मुंबई नगरीमधील 22 यार्ड क्रिकेट कार्निवल ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण. अंतिम दिवस फायनल डे आहे. मॅच क्रमांक 2 कडे आम्ही वळणार आहोत आणि मॅच 2 बलाढ्य संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला टीम यश 11 शाहूवाडी तर दुसऱ्या बाजूला 32 शिराळा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. हा महत्त्वपूर्ण टॉस करण्यासाठी मी कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे गोविंददादा जाधव साहेब यांना विनंती करतो सर आपण या. त्याचबरोबर कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव सुरेंद्र जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो सर आपण या. आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. त्याचबरोबर इंक चेंजर टॅटूचे सर्वेसर्वा अर्थातच आमचे सहकारी मित्र मंगेश पवार यांनाही विनंती केली जाते की आपण टॉस करण्यासाठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या लगेच. 32 शिराळा 11 टीमकडून कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो टीम शाहूवाडी कॅप्टन प्लीज या लगेच. टॉस करत आहोत आपण. अति महत्त्वपूर्ण टॉस आहे दोन्ही टीम्ससाठी. 6 ओव्हरची मॅच असेल आणि काय क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली. कालचा दिवस सुपर डुपर हिट राहिला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं स्वराज म्हात्रे अप्रतिम बॅटिंग, निखिल जाधव अप्रतिम बॅटिंग, त्याचबरोबर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने तेजस शिंदे या तिघांनी कालचा दिवस गाजवला बॅटिंगमध्ये. आजचा दिवस कोण गाजवेल, आजच्या दिवसाचा हिरो कोण होईल, फायनल कोण जिंकेल, या सर्व गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. तत्पूर्वी आपण करतोय टॉस. सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. एका बाजूला 32 शिराळा, दुसऱ्या बाजूला टीम शाहूवाडी. आणि टॉस करूया. टॉस कोण मागेल? यश 11 शाहूवाडीकडून टॉस. ओके, दोघांनाही संधी देऊया आपण. यस, टॉसची माहिती अगोदर आपण देणार आहोत. कारण एका बाजूला जर आपण पाहिलं तर 22 यार्ड क्रिकेट कार्निवल म्हणजे या स्पर्धेचं शीर्षक आहे. तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इंक चेंजर. या दोन्हीपैकी तुम्हाला एक कॉल द्यायचा आहे. कॉल देतील. ओके, 32 शिराळाकडून कॉल दिला जाईल. सरांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. 22 यार्ड, परंतु इंक चेंजर टॅटू मंगेश पवार याचे प्रोप्रायटर आहेत. टीम शाहूवाडी 11 या संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय? फिल्डिंग कर. ज्या पद्धतीने आपण ही क्रिकेट स्पर्धा काल पाहिली असाल यूट्यूबच्या माध्यमातून, 22 यार्ड यांनी ही प्रस्तुत केलेली स्पर्धा आहे. इथे आल्यानंतर कसं वाटतंय? खूपच चांगलं नियोजन आहे. काल पण पाहिलं, आज पण बघितलं. खूपच चांगलं नियोजन केलेलं आहे. अशा स्पर्धा यायला पाहिजेत का, काय म्हणाल? हो, नक्की यायला पाहिजे. अशा स्पर्धा टेनिसला पण यायला पाहिजेत. भूमिपुत्र मैदानावरती आल्यानंतर कसा आनंद आहे इथे खेळण्याचा? कारण हे मैदान आपण पाहिलं तर नवी मुंबईमधलं लॉर्ड्स ऑफ मैदान असं म्हटलं जातं, याला लॉर्ड्स मैदान म्हटलं जातं. इथे आल्यानंतर कसा आनंद आहे खेळण्याचा? भूमिपुत्राला खेळायला प्रत्येकाला आवडतं. नवी मुंबईमध्ये भूमिपुत्राला खेळायलाच पाहिजे, प्रत्येकाची इच्छा असते. जाऊया टीम 32 शिराळाकडे. या टीममध्ये आपण जर पाहिलं तर विजय पावले सर खेळताना पाहायला मिळतील आणि ज्या पद्धतीने आयुब शेपके या टीममध्ये खेळणार आहेत. काय म्हणाल, बॅटिंग करायचे किती धावा सेफ असतील या मैदानावरती? कमीत कमी 80+ करू, कारण की आता पाऊस पडला आहे त्यामुळे बॉल एकदम सरळ येईल. आणि जर पाऊस थांबला असतं तर थोडं बॅटिंग करायला प्रॉब्लेम होतो. बॉल थांबवून येतो, कधी रॅपिड येतो. बॉल सरळ येईल त्यामुळे जरा बॅटिंग स्कोर 80+ करू. बॉलर आहेत चांगले बऱ्यापैकी, समोरची टीम पण चांगले आहे. आम्ही आमचा बेस्ट देऊ. स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमचे. 22 यार्डने ही स्पर्धा प्रस्तुत केली, या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. खूप खूप धन्यवाद 22चे ओनर. आपण एक संकल्पना केली, पश्चिम महाराष्ट्रातले 8 तालुक्यातले 8 संघ खेळतात आणि इथून पुढे अशीच टेनिसला एक मोठी होऊन दे आणि प्रत्येक असोसिएशननं असे एक फॉर्मॅलिटी वापरून टुर्नामेंट झाली पाहिजे आणि तरच म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले क्रिकेटर वरती जायला वरती होतच चालले. पण खूप खूप धन्यवाद दादा. अशी टुर्नामेंट परत एकदा होऊन दे. थँक्यू सो मच. आपण कोयना क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, काय म्हणाल, पश्चिम महाराष्ट्रातील पहिली क्रिकेट स्पर्धा खेळतायत. 22 यार्डनी तुमच्याकडे काम केलं आहे आणि 22 यार्ड म्हटलं की गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून काम करण्यात आलं, चर्चेमध्ये राहिली 22 यार्ड वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा आले. 22 यार्ड आणि तुमचं नातं कसं राहिलं? कोयना नगरमध्ये येऊन त्यांनी बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा केल्यात आणि या क्रिकेट स्पर्धेबद्दल तुमचं मत?
पहिली गोष्ट आमचे सचिन भाऊंचा धन्यवाद देतो, कारण वारंवार आम्हाला या ठिकाणी ते कॉल करत होते की आपल्या असोसिएशनची एक आपला संघ पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सचिन भाऊंचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सामन्यांचं बोलायचं म्हटलं तर भूमिपुत्रावरती या मैदानावरती दोनदा आलो आम्ही. मागे पण आलो होतो. आपलं निहाल रिसॉर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. सुंदर बघा, आपल्या त्या भागातून चांगले चांगले या ठिकाणी स्पॉन्सर निर्माण होतात, चांगले चांगले या ठिकाणी स्पर्धा भरवणारे निर्माण होतात. असं आज आमचे सचिन भाऊ या ठिकाणी निर्माण झालेत आणि चांगले पद्धतीची या ठिकाणी स्पर्धा भरवली. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच. परंतु टॉसची माहिती अशी आहे की टीम शाहूवाडी टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम त्यांनी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. सेकंड इनिंगकडे जाऊया. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा शैलेजी जाधव आणि तुषारजी जांभळे सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट बाय 22 क्रिकेट कार्निवल 2025 पावसाळी रबर बॉलचा हंगामा तुम्हाला पाहायला मिळतोय. सर्वांचं पुनर्श एकदा सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिल्या बॉलवरती सिंगल धाव आलेली आहे. अगदी चैतन्य पाटील आणि अजय भातोसे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ऑल इंडियन आयकॉन भावेश नाईक बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी सोडून दिलाय. वाईड बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावपलकावरती जोडली जाते. नक्कीच आपण पाहिले ना, भावेश नाईक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती राऊंड विकेटने येताना पाहायला मिळाले आणि बॉल पिचिंग थोडंसं बाहेर होता. खोला टाकलेला बॉल अगदी परफेक्ट यॉर्करचा हा कहर केला होता, परंतु तिथे देखील बॅटची लिडिंग एज घेऊन बॉल पाठीमागच्या दिशेला निघून चाललाय. सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. नक्कीच आपण या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया जर पाहिली ना, तर पिचिंग इन द लाईन होता. मिडल स्टंपवरती बॉल इथे पिचिंग इन द लाईन होतं आणि दरम्यान मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि लेग बिफोरचा देखील अपील केलं होतं, मात्र ते अपील पंचांनी फेटाळून लावलं आणि इथे एक धाव नक्कीच मिळाली आहे. धावपलकावरती धावा आहेत 4 धावा. 79चं लक्ष आहे. हाय बॉल सुरेख हाताला आहे, परंतु पंचांचा सिग्नल आहे वाईड बॉल. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला होता आणि त्यानंतर आलेला आहे तो वाईड बॉल. नक्कीच आपण पाहिलं ना, तर या बॉलच्या पाठीमागची अतिशय सुंदर प्रतिक्रिया पाहायला मिळाली तुषार सर. आकुटप्याचा बॉल लॉब केलाय. डीप स्क्वेअर लीग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थोडासा थांबलाय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. त्यानंतर अगदी धावा मिळाली जाईल ती म्हणजे फक्त एकच धाव. नक्कीच या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया पाहिली ना, तर बॉल थोडासा हार्डर लेंथवरती हाताळलेला होता. तदनंतर बॅटचा फेस आहे ना, तो अफलातून अशा पद्धतीने मुवमेंट फार सुंदर होती फलंदाजाची आणि तदनंतर डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये प्रोडक्शनही पाहायला मिळालं आणि धावा मिळाल्या फक्त इथे 2. एक मिळाली आहे. भावेश नाईक एक जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. नवी मुंबई धारेवे गावचे खेळाडू आहेत. आज ऑल इंडिया आयकॉन म्हणून ते खेळत आहेत. एक जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. यावेळेला पहा बॅकफुटला गेलेत. कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत कव्हर रिजन मध्ये. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईन जवळ. फिल्डर आहे तिथे. थोडेसे मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते, परंतु तत्पूर्वी धाव मिळाली जाते. ती सिंगल धाव. पहा दोन्ही खेळाडू घाई करत नाहीयेत. अगदी थेंबे थेंबे तळेसाचे. नक्कीच भावेश नाईक यांच्या बॉलवरती बॅकफुटवरती जाऊन इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये हा धावा मिळवण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावा अंकित केल्या. थोडंसं निसर्ड क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी आणि चिखलाचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या टीमने. नुकताच पाऊस पडलाय, त्यामुळे पाणी देखील आहे, चिखल देखील आहे. क्षेत्ररक्षण करत असताना खेळाडूंना थोडंसं तारेवरची कसरत देखील करावी लागते, परंतु त्यातून मार्ग काढत असताना आपल्या टीमसाठी प्रत्येक खेळाडू 100% देताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावा. 4 बॉलच्या पाठीमागे चैतन्य पाटील खेळत आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे 5 धावांवरती आणि अजय भातोसे 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव्यांवरती खेळत आहेत. याला या बॉलला उचललाय. चेंडू हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु भरपूर प्रयत्न करून सुद्धा बॉल पर्यंत 3 खेळाडू पोहोचू शकले नाहीयेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर मिळाली ती म्हणजे एकच धाव. नक्कीच तुषार सर, अतिशय सुंदर असा हा बॉल पाहायला मिळाला जो खाली टोवरती लागला होता. दरम्यान मात्र बराचसा वेळ एरियल रूटमध्ये पाहायला मिळाला आणि दरम्यान मात्र 1 धाव मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न. शेवटचा बॉल बॅटची इनर एज लागले. त्यानंतर पहा क्षेत्ररक्षक अगदी स्वतः विकेट किपर बॉलच्या पाठीमागे धावतात. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 10 धावा. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे शैलेश सर आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 10 धावा.
नक्कीच या बॉलच्या पाठीमागची आपण प्रतिक्रिया पाहिली, जिथे इनर एज घेतल्यानंतर जो आक्रोश आहे ना चेतन यांचा तो पाहायला मिळाला. आणि धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 10, कोणताही फलंदाज बाद झाला नाही. भावेश नाईक यांची गोलंदाजी, अचूक टप्पा, लाईन लेंथ यांच्यासाठी ओळखले जातात. आणि पहा, नवी मुंबईचं क्रिकेट त्यांनी फार सुंदररित्या गाजवलंय. मात्र अजय भातोसे आणि चैतन्य पाटील हे दोन्ही खेळाडू अतिशय तेवढ्याच ताकदीचे आहेत, त्यांच्याकडे ती क्षमता आहे. अजूनही आपण जर विचार केला ना तर 13.80च्या रणगतीने ही तुम्हाला धावा बनवायच्या आहेत कोयना किंगस्टारला. निश्चितपणे, परंतु आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत ना ते चैतन्य पाटील यांच्याकडे सर्वांच्या लागलेल्या आहेत. कारण बॉलिंग करत असताना ते थोडेसे महागडे जरूर ठरले, परंतु बॅटिंग करत असताना ते कशा प्रकारे बॅटिंग करतील, कोयना किंगस्टार या टीमला कशा प्रकारे विजयाच्या दिशेने वाटचाल करून देतील, या सर्व गोष्टी चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून निश्चितपणे पाहायला मिळतील का. परंतु खरं तर रायगड टाकीगावचं क्रिकेट त्यांनी मात्र चांगल्या प्रमाणे खेळलंय, गाजवलंय देखील. परंतु आज कोयना किंगस्टार या टीमच्या माध्यमातून ऑल इंडिया आयकॉन खेळत असताना 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 6 धावा आतापर्यंत बनवलेत. परंतु भावेश नाईक काही जबरदस्त गोलंदाजी केले. संपूर्ण महाराष्ट्रभर नावाजलेला हा परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आज सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना शून्यावरती बाद जरूर झाले, बॅटिंगमध्ये चमक दाखवू शकले नाहीत, परंतु बॉलिंग करत असताना त्यांनी चांगली कामगिरी केली आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 10 धावा. अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजेच 69 धावांची. येणारे बॉल आहेत 30. 69 धावांची गरज आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी बरकत शेख आलेले आहेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. टप्प्याचा बॉल लॉप केलाय, जसा बॅटच्या स्लॉट मध्ये आला त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये आणि फलंदाज अजय भातोसे यांच्या बॅट मधून आलाय एक दमखम नामांकित बहरदार षटकार. नक्कीच या बॉलच्या पाठीमागची प्रतिक्रिया आपण पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. अखूट टप्प्याचा बॉल होता बरकत यांचा आणि तदनंतर मात्र पहा अजय भातोसे यांचा क्विक ऑफ सेकंडमध्ये रिॲक्शनही दिलं. पुलचा फटका, पुल सक्सेसफुल केला. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जे बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक होते तेही पाहत राहिले आणि 6 धावा. क्लीन आणि क्लॅरिटी 22 यार्ड यांच्या माध्यमातून ही प्रेक्षेपणही पाहायला मिळालाय. निश्चितपणे बॉल क्रमांक 2. हा बॉल पहा अगदी वेगवान टाकला होता, अगदी उसळी घेणारा बॉल, अगदी फलंदाजाला अगदी चार चिंध्या चित करून मात्र अगदी विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय आणि आलेला आहे तो डॉट बॉल. 4 मुंड्या चित करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी पहा यावेळी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न राहिला होता. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर अजय भातोसे अकालपेचे खेळाडू आहेत. फार मोठं क्रिकेट त्यांनी ओपनचंही खेळलं आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये बरकत शेखही कमी नाही आहेत. कराडला बिलॉंग करत असताना ग्रामीण क्रिकेटचा हा अलवलिया मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी केली आहे. लगातारचे 2 डॉट. निश्चितपणे पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर डॉट बॉल आलेत. याला पहा अंगावरती येणारा बॉल, अगदी बॅटचा सपाटा आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काव कॉर्नर रिजन तोडून फोडून भेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडलं या बॉलच्या पाठीमागे. बरकत आपल्या ट्रॅक वरून निघाले, तदनंतर मात्र हा फटका पहा, तदनंतर मात्र बॅटचा टॉप एज घेत असताना देखील क्लिअर करणारा हा षटकार मैदानाच्या आतमध्ये. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षकही आहे, तोही एक्साइटमेंट आहे. पहा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळं स्माइल आहे. जबरदस्त फटका, लाजवाब कामगिरी. आणखीन एक याही बॉलला उचललाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज बॉल खाली आलेत आणि एक जबरदस्त कॅच पकडलाय आणि जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसला होता, धावांचा पाऊस पाडत होता, तो खेळाडू आता मैदानाच्या आतमधून बाहेर येताना पाहायला मिळतोय. अजय भातोसे OUT आउट. नक्कीच या बॉलच्या पाठीमागची आपण जर प्रतिक्रिया पाहिली ना तर बरकत शेख यांनी बॉलला रोल फिंगर केले होते. तदनंतर बॉल जो आहे ना तो टॉपवरती गेला आणि तदनंतर मात्र बराच काळ हवेमध्ये राहिल्यानंतर बरकत शेख यांना बराच वेळ मिळाला कॅच कॅरी करण्याची संधी आणि ती संधी मात्र यशस्वीरित्या त्यांनी पार पाडली. ब्रेक थ्रू दिलाय. 7 बॉलवरती 14 धावा खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अजय भातोसे बॅक टू द पवेलियन. आता नवीन फलंदाज येतील इंट्रोडक्शन मध्ये क्रमांक 3 वरती. विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, परंतु ज्या अर्थी आपण पाहिलं बरकत शेख यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केली होती अजय भातोसे या खेळाडूने, त्याच खेळाडूला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश देखील मिळालं बरकत शेखला आणि पहिला धक्का लागलेला आहे कोयना किंगस्टार या टीमला. 22 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तोडीस तोड उत्तर अगदी बरकत शेखने देखील मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. 22 वरती 1. अजूनही जर आपण पाहिलं ना तर मॅच अगदी
संघर्षाने भरलेले आहे. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. एक ओव्हर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 22 धावा धावपलकावरती आहेत. मी म्हणेन कमबॅक देखील केलेला आहे गोलंदाजाने. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती पुढे आले होते. डान्सिंग द डाऊन विकेट, जबरदस्त फटका अगदी पाहायला मिळालाय. बॉलने अगदी सीमारेषा ओलांडले. 6 धावांसाठी षटकार. पहा या बॉलच्या पाठीमागे काय घडलंय. बरकत शेख शेवटच्या क्षणी निघाले, तदनंतर पदत आली, त्यांचा उपयोग केला आणि तदनंतर मात्र नो लुक शॉट. पहा मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू नाव आहे विकास जाधव. मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा फटका पाहायला मिळालाय. बॉटम हँडचा प्रॉपर त्याने उपयोग केला, तदनंतर स्ट्रेट हिट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पद्धत आली, त्याचा उपयोग करत असताना अँगलिंग फटका पाहायला मिळालाय, जिथे आमच्या 22 यार्ड या वाहिनीने संपूर्णरित्या या फलंदाजाला कॅप्चर करण्याचा प्रयत्न राहिलाय. आणि तुषार सर काय सांगाल 22 यार्ड? निश्चितपणे 10-2 या टेनिस क्रिकेट लाईव्ह वाहिनी, मी सातत्याने पाठीमागे देखील उल्लेख केला होता की छोटीशी वाहिनी अगदी नावारूपाला आली. आज सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी सचिन दादा यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या टीमने देखील घेतलेली मेहनत, अगदी प्रथमेश असतील, ओमकार असतील, त्यानुसार अनेक त्यांची संपूर्ण टीम असेल, त्यांनी मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि आज वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात देखील 22 या टेनिस क्रिकेट लाईव्हची वाहिनी काम करताना पाहायला मिळते. नक्कीच आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. या स्पर्धेसाठी विशेष करून आम्हाला पारितोषिक देणारे या अक्षरशः दिलदार व्यक्तिमत्व, इटली सारख्या शहरामध्ये राहून गाव पण जपणारा व्यक्तिमत्व चंदन सुनीता राजाराम चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख आम्ही प्रामुख्याने करू. मित्रांनो, तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती जे टी शर्ट वरती बॅक साईडला जे नाव आहे ना, या नावाची आम्ही चर्चा करतोय. सचिन दादा या व्यक्तिमत्वाबद्दल ज्या वेळी मित्रांनो तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की ज्या असोसिएशन KSK महाबळेश्वर मध्ये होतात ना, त्या असोसिएशन मध्ये खेळत असताना प्रत्येक विनिंग टीमला 5 सौर ऊर्जेचे प्रकल्प त्या ठिकाणी दिला जातो आणि तदनंतर मात्र यस चर्चा होईल. चंदनदादा या नावाची चर्चा होणार आहे. मात्र पुढचा गोलंदाज आपल्या ट्रॅक वरती येतोय. सिद्धार्थ आलेत समोरच्या दिशेने. हा बॉल खेळलाय. व्ही शेप मध्ये गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. चैतन्य पाटील यांच्या बॅट मधून आलाय एक दमखम दाखवणारा अप्रतिम दर्जाचा चौकार. यस, पहा आमच्या शब्दामधून लगेचच सचिन शिंदे यांचं तंतोतंत लक्ष आहे. त्यांनी लगेच सांगितलं की गतवर्षीपर्यंत आम्ही या पद्धतीची संकल्पना मांडली होती, मात्र यावेळी वेगळी संकल्पना. यावेळी जो संघ आयोजन करेल त्या संघालाही ते सौर ऊर्जेचे प्रकल्प दिले जातात. मात्र यावेळी बॅकफुटवरती गेलेत, पंच केला. डीप मध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तुषार सर. पहा इथे धावा घेण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात. निश्चितपणे अगदी अगोदरच्या बॉलवरती पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 2 धावा देखील आलेल्या आहेत. समीकरण होतं 24 बॉलच्या पाठीमागे 51 धावांचं आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे. येणारे बॉल 22 आणि 22 बॉलच्या पाठीमागे कोयना किंगस्टार या टीमला विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सिद्धार्थ आलेत. स्ट्राईक एंडला चैतन्य पाटील आहेत जे 6 बॉलच्या पाठीमागे 12 धावांवरती खेळत आहेत. हा बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता, परंतु जबरदस्त हा बॉल पाहायला मिळालाय. वेगवान होता उसळी घेणारा बॉल, परंतु पंच आमच्याकडे वळालेत आणि पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे आणि इथे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहणी केली जाईल की हा बॉल फेअर डिलिव्हर आहे की खराब बॉल आहे. नक्कीच आपण पाहिलं ना, या बॉलच्या पाठीमागे बरंच समीकरण मांडलं गेलं होतं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला सिद्धार्थ यांच्याकडे नजरा वळवल्यात. थोडासा अतिरिक्त बाउन्स काढण्याचा प्रयत्न होता. पहा चर्चा राहिली आहे. पंचांकडे नजरा वळवल्यात आणि पंचांनी सांगितलंय इट्स अ व्हाईट बॉल. पहा आपण पाहतोय रिव्ह्यू 22 यार्डच्या वाहिनीच्या माध्यमातून. बॉल पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्सही पाहायला मिळाला आणि फलंदाजाने कोणताही मोमेंट घेतला नाहीये, हेच पाहायला मिळाला. आणि दूध का दूध और पाणी का पाणी मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल, पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या दरम्यान. तशाच प्रकारचा बॉल पाहायला मिळालाय, वन्स मोर पाहायला मिळालाय. लागोपाठ अगदी सिद्धार्थ कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतात. ह्या चुका देखील महागड्या ठरू शकतात. की चुकांमधून माणूस शिकत असतो. मात्र यावेळी फ्रीटचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. याने सांगितलं रे रहा के पत्थर को चकना चूर होना चाहिए, वार है की हो मगर हो भरपूर होना चाहिए. वार केलाय, चेंडू सीमा पार, षटकार, सिक्सर. काय फटका सजवलाय चैतन्य पाटील या खेळाडूने मात्र. आणि ज्या प्रकारे त्यांनी फटका सजवला ना, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू हवाई मार्गाने सफर होताना पाहायला मिळालाय. पहा रिप्ले टेलिकास्टमध्ये ज्या प्रकारे फटका सजवला होता, अगदी पायावरती येणारा बॉल अगदी थोडेसे खाली वाकले, त्यानंतर बॅटचा चेहरा बॉलला दाखवला आणि डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये एक जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय. चैतन्य पाटील थोडेसे महागडे ठरले होते बॉलिंग करत असताना.
हा बॉल पास समोरच्या दिशेने खेळत असताना लॉंग ऑन रिजन मध्ये पाठवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव प्राप्त केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 43च्या घरामध्ये. आता समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉलच्या पाठीमागे 36 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अकुटप्प्याचा बॉल लॉब करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उभा राहिला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. त्यानंतर सुजित शेवाळे आलेत. सिंगल धाव प्राप्त केले. नक्कीच आपण पाहिलं ना, थोडासा आखूट टप्प्याचा बॉल होता आणि थोडा पोझिशन मध्ये आले आणि तिथून मात्र खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. दरम्यान बराच वेळ हवेमध्ये एक धाव मिळाली आहे. सुजित आलेत त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खोला टाकलेला बॉल अगदी या बॉलला हलक्या हाताने प्लेसमेंट दिले, दिशा दिले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत. गवतातून मार्ग काढत असताना तोपर्यंत धावांची धावाधाव केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत कोयना किंगस्टार या टीमची 46 धावा. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी हवे आहेत 33 धावा. नक्कीच समीकरण मात्र इथून पुढे आता बनवलं जाईल. 18 बॉल आणि 33 मस्ट आहे. 46 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आपल्या भात्यामधून ते तीर बाहेर काढावे लागतील ना, जे मात्र अफलातून अशा पद्धतीने अचूक मारा करतील, फलंदाजांना रोखतील. 46 धावा तर लगावल्या गेल्या आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे आहेत 33. हे इक्वेशन आहे. आता चर्चा होते. संत बाळूमामा या टीमकडे नजरा वळवल्या गेल्यात. कराड या टीमकडे नजरा वळवल्यात. नक्कीच मला आठवण होते ना, दीपकदादा लोखंडे असतील किंवा आमचे सर्वांचे बाळूमामा संघाचे संघमालक जर आपण पाहिलं तर दिनकरजी शेवाळे असतील, त्यांचे सहकारी सर्वच. आणि आता मात्र पहा, सातत्याने आम्ही पाहिले संत बाळूमामा टीम कराड इथून मात्र काय रणनीती आखते. तुषार सर या बाबीची चर्चा राहिली आहे. सागर पाटील असतील, त्यांचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ असेल. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर आरोही स्पोर्टचे सर्व संग्राम लावंड असतील, या सर्वांचा नामोल्लेख आपण सातत्याने करतोय. मात्र यावेळी टीमला हे सपोर्टिव्ह आहेत. मात्र तुम्हाला आता इथून काहीतरी वेगळं करावं लागेल. थांबून चालणार नाही. संकल्पना मांडवावी लागेल. निश्चितपणे. खरं तर जे तुम्ही उल्लेख केला अगदी संत बाळूमामा 11 टीमची अगदी पाठीराखे आहे. ज्या प्रकारे अनेक खेळाडूंना मात्र सपोर्ट करत असतात, परंतु आता संत बाळूमामा 11 या टीमला मात्र अगदी हुकमी एक्का बाहेर काढावा लागेल. एखादा चांगला गोलंदाज वापरावा लागेल. एखादी विकेट मिळवून दिली तर या मॅचला कलाटे निर्माण होऊ शकते. आणि मॅचला टर्निंग पॉईंट घडवायचं असेल ना, तर चैतन्य पाटील या खेळाडूची विकेट घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुजित शेवाळे यांना बोलावलंय. 46 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉलच्या पाठीमागे 33 धावांची आवश्यकता कोयना किंगस्टार या टीमला अजूनपर्यंत आहे. परंतु सुजित शेवाळेने या ओव्हरमध्ये 1-2 विकेट मिळवले ना, तर या मॅचला टर्निंग पॉईंट घडू शकतो. वेगळी कलाटे निर्माण होऊ शकते. नक्की सुजित शेवाळे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेटने. समोर आहे विकास. पहिल्याच बॉल वरती या पट्ट्याने सांगितलं, अरे आता तुला हृदयात ठेवलंय, आता धडकायचं की भडकायचं. तो भडकलाय. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा पार आला ना, तो षटकार, सिक्सर. विकास जाधव नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगवायला लागलंय. काय जबरदस्त फटका केलाय. स्वतः गिरके घेतले. बॉलला देखील फिरकावून दिलाय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय. एक जबरदस्त षटकार. सुजित यांना कमबॅक करावं लागेल. असं म्हटलं होतं ना की साखर गोड आहे, ती कागदावर लिहून चालत नाही, तर ती चाखावी लागते. मैदानाच्या आतमध्ये जय पराजय. ओ यावेळी मात्र बॉडी लाईनची गोलंदाजी. कमबॅक करायचा ना, तो दमदारच करायचा. यावेळी केलाय. सुजित याने षटकार खाल्ल्यानंतर मात्र कमबॅक केलाय. तुषार सर, निश्चितपणे कमबॅक जरूर झालं. या अगोदरच्या बॉलवरती संकट आलं होतं, परंतु संकटांवरती मात करत असताना सुजित शेवाळे यांनी मार्ग काढला आणि एक जबरदस्त बॉल त्यांनी टाकलेला आहे. धावपलकावरती धावा आहेत 52 धावा. अजूनही 16 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची आवश्यकता. ओ यावेळी मात्र इनसाइड आउट ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. मैदानाच्या आतमध्ये या पट्ट्याने आणखी एक ग्लोरियस आणि ग्लॅमरस षटकार, सिक्सर. काय फटका सजवलाय, लाजवाब. बॅट मधून आवाज आला, टक. बॉल टकाटक सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. विकास नावाचं वादळ अगदी कोयना किंगस्टार या टीमसाठी विकास करताना पाहायला मिळत आहे. अगदी त्यांची बॉडी पाहू शकतात. लाजवाब बॉडी फिटनेस आहे आणि बॉडीच्या जोरावरती आणि फिटनेसच्या जोरावरती मोठे फटके घेत आहेत. यावेळी मात्र हा बॉलचा टॉपेज स्लिप मध्ये थोडंसं थर्ड मॅन क्षेत्ररक्षकामध्ये शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे कार्य केला आणि दरम्यान मात्र 1 धाव. सिंगल धाव आले. अगदी 14 बॉलच्या पाठीमागे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच लवकर संपवण्याचा प्रयत्न कोयना किंगस्टार या टीमचा सातत्यपूर्वक होताना पाहायला मिळतोय. परंतु कोयना किंगस्टार ही टीम पश्चिम महाराष्ट्रात प्रथमताच खेळते.
किंग आउटसाइड द ऑफ स्टंप. बराचसा बाहेर पाहायला मिळालाय. पंचाकडे नजरा वळवल्यात. व्हाईट बॉलचा कॉल येतोय. तुषार सर, येणारे बॉल 14-19 हे इक्वेशन. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही संपलेली नाही. तुम्ही इथून पुढेही कमबॅक करू शकता. आयुष्य असो किंवा क्रिकेट, कमबॅक नेहमी होतो. ओलवरचा बॉल आहे, लॉफ्ट केला, एरियल रूट दिला गेला. क्षेत्ररक्षक येईल का? अंडरनीट कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल चाललाय वन बाउन्स. सीमारेषे पार मिळतील धावा 4. क्वालिटी चौकार पाहायला मिळाला. अगदी फुलर लेनचा बॉल होता, त्याला मात्र दिशा दिली. अगदी गॅप होता आणि गॅपमधून बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवले. 4 धावांसाठी आता 13 बॉल आणि 13 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 15 धावा. काय फटका सजवलाय. पाठीमागचा पाय वाकवला, गुडघा टेकला. चैतन्य पाटील यांनी गॅपमध्ये चेंडूला पाठवलं आणि धावा मिळाल्या, त्या म्हणजे 4 धावा. कम्मालीचा प्रहार. पुन्हा एकदा सुजितला कमबॅक करावं लागेल, थांबावं लागेल. हार्डरलेनचा बॉल होता, बॅकफूट वरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव नक्कीच मिळाली आहे. तुषार सर, सिंगल धाव मिळते. अगदी ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की शेवटच्या बॉलवरती सिंगल आले. आता 12 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच आहे ना कोयना किंगस्टार या टीमच्या बाजूने पूर्णपणे झुकलेली आहे. कारण 79 धावांचं लक्ष भलं मोठं होतं, परंतु ज्या प्रकारे चैतन्य पाटील यांनी बॅटिंग केली, अजय बातोसे यांनी बॅटिंग केली आणि त्यांच्या जोरावरती अगदी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये जो बॅटिंग करतोय विकास जाधव, त्याने मात्र लाजवाब मोठमोठे फटके केले आणि पूर्णपणे हा मॅचचा सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. आणि खरं तर तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवरती अगदी ज्या पद्धतीने आपण पाहतोय की सूर्यकांत आडाव सर पंचांच्या भूमिकेमध्ये काम करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरच्या अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. असे आपल्या सर्वांचे लाडके पंच सूर्यकांत आडाव सर पाहायला मिळत आहेत. टीव्ही स्क्रीनवरती आपण त्यांना पाहिलं. मात्र जाऊया ओव्हर द विकेटने. विशाल आलेत. विशाल मोरे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती इम्प्रेस केलं या पठ्ठ्याने. हो, इथे रोखून धरण्याचा प्रयत्न होता. येस तुषार सर. 12 बॉलच्या पाठीमागे 14 धावांची आवश्यकता आहे आणि पहिला बॉल जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलच्या पाठीमागे अगदी सिंगल धाव आले. आता 11 बॉल 13 धावांची आवश्यकता. विकेट आल्या, डॉट बॉल आले तर निश्चितपणे हा सामना जिंकू शकेल संत बाळूमामा 11 संघ. विशाल यांच्याकडे ती क्षमता आहे. विशाल यांच्याकडे खऱ्या अर्थाने टीम तुळसनचे खेळाडू आहेत. कराडला खेळत असताना मात्र समोर आहे विकास. विकासही आक्रमक राहिलाय. हो, यावेळी पुन्हा एकदा बॉडी लाईनची गोलंदाजी, या लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल. रोहित यांना मात्र परेशान केलंय. डीप मध्ये जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षण करत असताना तुषार सर सातत्याने रोहित यांच्यावरती प्रेशर आहे. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव नक्की आले. 10 बॉल 12चं समीकरण आहे. निश्चितपणे ज्या पद्धतीने आपण पाहिलं की चैतन्य पाटील आणि विकास जाधव मैदानाच्या आतमध्ये बरसलेत नाही. असं वाटलं होतं की हा सामना लवकर फिनिश करतील, परंतु सहजासहजी हार मानायला संत बाळूमामा 11 कराड संघ देखील नाहीये. कारण गोलंदाजांनी प्रभावित केलंय. लागोपाठचे 2 बॉल त्यांनी चांगले टाकले आणि लागोपाठच्या 2 बॉलवरती अवघ्या 2 धावा खर्च केलेत. आता 10 बॉल 12 धावांची आवश्यकता. तंतोतंत युद्ध आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजही कमी नाहीये आणि गोलंदाजही कमी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये विशाल निघालेत ओव्हर द विकेटने. ओ, यावेळी मात्र फुललेनचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. कॅच ड्रॉप झाली आहे. बरंच काही या बॉलच्या पाठीमागे पंचांचा दिशा आलाय. नो बॉलचा कॉल आहे. इथे 3 धावा इन्क्लूड केल्या जातील. येस इट इज तुषार सर. निश्चितपणे पाठीमागचे 2 बॉल खूप चांगले टाकले, कौतुक देखील झालं, परंतु त्यानंतर त्यांच्यावरचा संयम तुटला गेला. त्यांनी खराब बॉल हाताळला, नो बॉल हाताळला, त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे बॉल 10 आणि 10 बॉलच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता. बॉलची संख्या वाढली आहे, धावांची संख्या कमी झाली आहे. 10 बॉल 9ची गरज आहे. ओ द विक. ओ, यावेळी फ्लिक केला ऑन साइडला. कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर एक मॅग्निफिसंट ह्यूज षटकार, सिक्सर. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आलाय. रायगडचा ब्रँड दाखवणारा एक जबरदस्त नो लुक शॉट. काय फटका सजवलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता. अगदी सहजरित्या, ताकदीचा कोणत्याही प्रकारचा वापर केला नाही असं म्हटलं जातं ना. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि मैदानाच्या आतमध्ये ताकदीचा वापर न करता युक्तीने खेळलेला हा षटकार. फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न राहिला. यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढलाय डीप मध्ये. थर्ड मॅन रिझन मध्ये जे थोडेसे फाईन आहेत आणि तिथे मात्र शोधण्याचा प्रयत्न राहिलाय. 2 धावा तर कंप्लीट केल्यात आणि तदनंतर मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. सध्या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग वरती जर आपण पाहिलं ना तर 1300 लोक जी ही स्पर्धा ऑनलाईन पाहतात. त्यांचंही कौतुक आहे, त्यांचंही स्वागत आहे. 22 यार्ड या टीम मध्ये कोयना किंगस्टार विन झाले 9 विकेटने आणि पहिला विजय यांनी इथे मिळवलेला आहे. चर्चा याच बाबीची राहिली आहे. निश्चितपणे कोयना किंगस्टार पश्चिम महाराष्ट्र
मध्ये प्रथमताच खेळायला आले आणि त्यांनी मात्र अगदी मन जिंकले. जबरदस्त मॅच त्यांनी मात्र जिंकले. तब्बल 9 विकेट्सने हा सामना जिंकलाय आणि एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाले. येस, आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय जिथे माननीय श्री चंदनदादा चव्हाण